जनजागृती करण्यासाठी आमच्या पक्षाच्या वतीने सन्माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रामध्ये सुरू केली। त्याचा पहिला टप्पा पुणे जिल्हा, दुसरा सोलापूर जिल्हा, तिसरा धाराशिव, चौथा लातूर आणि मग असा कार्यक्रम ठरलेला सुनिश्चित झाला। या शिवस्वराज्य यात्रेमध्ये आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेब, खासदार आमचे सुप्रियाताई सुळे, जालन्याचे राजेश टोपेजी, अनिल देशमुख साहेब, खासदार कोल्हे साहेब इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे। जितेंद्र आव्हाडजी आहेत, टोपे साहेब आहेत, अशी मान्यवर मंडळी सगळी उपस्थित राहणार आहे। ही यात्रा दिनांक 14 रोजी तुळजापूरहून सुरू होते। आपल्या 14 तारखेचाच मी फक्त सांगतो। 14 तारखेला सकाळी 11 वाजता तुळजापूर येथे सभेचं नियोजन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी करून माननीय ही शिवस्वराज्य यात्रा उदगीरला येईल। उदगीरला आपण 2:30 ते 3च्या दरम्यानचा आपण टाइम ठेवला आहे। 3-3:30 पर्यंत उदगीरला येतील। उदगीरची जाहीर सभा होईल। तत्पूर्वी अण्णाभाऊ साठे चौकामध्ये अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करून जाकीर हुसेन चौक, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापासून पुढे येतील। महात्मा बसवेश्वराचा नगरपालिकेतला पुतळा, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन तिथे आपल्याला नतमस्तक होऊ ही आमची शिवस्वराज्य यात्रा कोर्ट आणि तहसीलच्या पुढच्या बाजूला मोकळ्या जागेमध्ये तिथे आपण बरोबर ही सभा घेण्याचं नियोजित केलं। या सभेचा हेतू मी तुम्हाला सांगितला, थोडक्यात सुरुवातीला सांगितला की ही जनस्वराज्य यात्रा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून रयतेचं राज्य आणण्यासाठी या राज्यामध्ये सुरू केली। दुर्दैवाने आज रयतेकडे बघितलं जात नाही। महाराजांनी ज्या महिलांचा आदर करावा म्हणून कल्याणच्या सुभेदाराही आपली आई अशा असत्या तर आम्ही कसे झाला असतो। आपल्या शिपायाला शेतकऱ्याचं देठ सुद्धा तुम्ही नुकसान करू नका म्हणून सांगायचं। आपला खजिना कसा व्यवस्थित ठेवून आपलं सुराज्य कसं निर्माण करायचं। आणि दुर्दैवाने आज त्याच्या सगळं विपरीत झालेलं आहे। याची जनजागृती करण्यासाठी आणि भविष्यामध्ये अशा लोकांच्या हातून सत्ता काढून घेऊन बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले, यशवंतरावजी आणि आदरणीय पवार साहेब यांच्या विचाराच्या लोकांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये येऊन पुन्हा शिवस्वराज्य स्थापन करावं ही त्यामागची कल्पना आहे। मी थोडक्यात आपल्याला हे दिलं। आमच्यापैकी तुम्ही कोणालाही काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता। एकेकाने प्रश्न विचारा। तुम्ही जेव्हा थांबा म्हणाल तेव्हाच आपण थांबू। पुन्हा एकदा आपले स्वागत करू। काय विचार कोणापासून सुरुवात करताय? सविस्तर माहिती पाहिजे असेल तर सांगा। शिवस्वराज्य ही सध्या यात्रा निघालेली आहे, आपल्या उदगीर मतदारसंघात निघालेली आहे। विचारा। चलते यात्रा जी निघालेली आहे उदगीर मतदारसंघात निघालेली आहे। आणि उदगीर मतदारसंघामध्ये या सध्याच्या परिस्थितीला शरद पवार गटाची ताकद खूप कमी आहे। तर आपण या यात्रेमध्ये जनसमुदाय कशा पद्धतीनं आणणार आणि त्याचं नियोजन काय केलं? मुळात तुमचा प्रश्न चुकीचा आहे बरं का। 2 गोष्टी तुम्ही सांगितल्यात की एक ताकद कमी आहे, तुम्हीच ठरवला। ज्या पक्षाचा इथं आमदार निवडून येतो त्या पक्षाची ताकद कमी आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही। मी सांगतो पुढं, कारण याचा निर्णय आणखीन झालेलाच नाही। सध्याच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे, त्याच्यामुळे कमी आहे असं मला वाटत नाही। पवारसाहेबावर आणि पवारसाहेबाच्या विचारावर, राष्ट्रवादीवर प्रेम करणारी माणसं आणखीनही खूप आहेत। रस्त्यावर दिसणारे कमी असतील, पण पवारसाहेबावर प्रेम करणारी माणसं खूप आहेत। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, आजच्या सरकारने जे शोषण केलं आहे ते शेतकरी असतील, हमीभाव असेल की इन्शुरन्स असेल, याच्यानी पीडित झालेला शेतकरी, कायदा आणि सुव्यवस्थेचा दुरुपयोग करून दुःखी झालेले लोक, ही सगळी मंडळी आता महाविकास आघाडीबरोबर, मी केवळ राष्ट्रवादी म्हणलं तर महाविकास आघाडीबरोबर आहे असं मला वाटतं। पहिल्या प्रश्नाचं उत्तर। आणि दुसरं,
कसं आणणार आहेत तुम्ही विचारलात. मी तुम्हाला खात्रीलायकरित्या सांगतो, जेव्हा लोक प्रेरणेने प्रेरित होऊन उठतात त्यांना आणावं लागत नाही. ते कशाचा आवाज येतो? तर लोक स्वतः प्रेरित होऊन येतात. आपण बघितलं, मी आता दुसऱ्या ठिकाणच्या जनस्वराची यात्रा बघितल्या, पवारसाहेबांच्या सभा बघितल्या, लोकसभेलाही बघितलं. खरं म्हणजे सत्ता असणाऱ्याच्या मागं जे साधन संपत्ती आणि मनुष्यबळ असतं ती आमच्याकडे नसतानासुद्धा लोकसभेला तुम्ही बघितल्या कशा प्रचंड सभा व्हायच्या. त्याच्यासाठी आम्ही लोक आणले नाहीत, पण लोक स्वयंस्फूर्त आले. या सरकारला कंटाळून लोकांनी हे सरकार बदलण्याचा निर्णय देण्याचा संकेत घेण्यासाठी लोक येतात, ही मी तुम्हाला खात्रीला आहे. पार्टी के जो बड़े वरिष्ठ नेता हैं, लेकिन शहर में वो वातावरण कार्यकर्ताओं के साथ दिखाई नहीं. हमारी सोच ऐसी है, रोज़ के बैनर लगाने से वातावरण निर्माण नहीं होता. 2 दिन तो बचे हैं, तो जिस तरीके से मैं बिल्कुल आप जो बोल रहे हैं मुझे पूरा यकीन है कि रोज़ आजकल अपने उदगीर शहर में छोटी छोटी बात पे बैनर लगाने की होड़ लगी है. हम बैनर लगाने से पहले अपनी सोच पे ज़्यादा ध्यान देने वाले लोग हैं. आपको यहाँ हमारे बैनर पोस्टर बहुत कम लगे होंगे, मगर गांव खेड़े में जाके हमारा हर कार्यकर्ता हर गांव में जाके, हमारे शिवाजीराव थे या ये सभी टीम, भालेराव साहब भी कुछ गांव में गए, जय अजीत पाटिल भी, हमारे जड़कोट के अध्यक्ष भी. माहौल लोगों से मिलने जुलने से बनता है. ये आजकल पोस्टर कोई नहीं देख रहे. अपने उदगीर में तो ऐसा हो गया, काम कम पोस्टर ज़्यादा हो गया. कुछ चीज़ें आरक्षण दिए बोल के बैनर लगाए गए, मगर आरक्षण कहाँ है अभी भी पता नहीं है. ऐसे बहुत सारी चीज़ें, मैं उसके बारे में ज़्यादा नहीं बोलना चाहता, मगर दिखावे में जाने वाले में से हम नहीं हैं. और लोग भी उसके ऊपर उनको शायद बैनर पोस्टर के हद तक ही रखेंगे, ऐसा मैं उम्मीद करता हूँ. कार्यक्रम की डेट फिक्स होकर 10 दिन पहले कार्यक्रम की डेट फिक्स हुई, प्रेस कॉन्फ्रेंस 2 दिन पहले. ज़रा ताज़ा ताज़ा हो तो ज़रा अच्छा लगेगा, नहीं तो लोग भूल जाएंगे. बहुत दिन पहले अगर दिया हम लोगों ने ते काय 10 दिवसाखाली काय तर आलं तर हो बोलेंगे, ये ज़रा ताज़ा कल दिए तो अच्छा पेपर में अरे आज उदगीरला है बोल के. आपकी कॉपरेशन के बगैर तो हम कुछ भी नहीं कर सकते. और 2-2 बार आप जैसे मशरूफ लोगों को बुलाना भी मुनासिब नहीं समझते. साहेब, आपण म्हणतो की शिवसेना यात्रा शासनाच्या विरोधामध्ये आहे, तर उद्योगपती लोक म्हणजे आज इलेक्शनमध्ये जे आपल्या विरोधामध्ये होते, राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये जे होते, तेच आज वाटत आहे की एवढा 35 वर्षामध्ये विकास झाला नाही. मग आपण त्या विकासाविषयी सहमत नाहीत का? बघा, सगळ्यात महत्त्वाचं एक आहे, भारतीय लोकशाहीमध्ये आपण विचाराच्या बैठकीवरची लोकशाही चालवतो. विकास हा वैचारिक विचारधारेला बांधून असलेला विकास असला पाहिजे. महात्मा गांधी, शाहू फुले, आंबेडकरांचा विकास बाजूला सारून सोन्याच्या ताटात जीव घातला आणि वरून जोड्याने जर मारायला लागला तर याला जीव घालणे म्हणत नाहीत, याला विकास म्हणत नाही. इथल्या शेतकऱ्याला भाव देण्यासंबंधी जर इथला प्रतिनिधी बोलत नसेल, इथला विमा मिळत नाही त्याच्यासंबंधी जर इथला बोलत नसेल, पीडितांसाठी इथला बोलत नसेल, तर हा विकास नव्हे. विकासाच्या परिभाषेमधले काही कल्पना नक्की आहेत, ह्या नाकारता येत नाहीत, पण हा विकास नाही. विकास त्याच्या दैनंदिन जीवनासाठी आणि शिक्षणासाठी पुढच्या पिढीची सोय करून देणे म्हणजे विकास. आजच मी पेपरला वाचलं की भारतरत्न मौलाना आझाद यांच्या कमानीचा, ही कमान करण्याच्या अगोदर मुस्लिमांच्या आरक्षणासंबंधी तुम्ही बोलला असतात तर अधिक चांगलं झालं असतं, त्यांच्यासाठी सोय करून दिलं असतं तर मला वाटतं 10-20 मुस्लिमांची घरं बसली असती. हे असं हा मूळ विकास आहे. कमानीतून हिंदू गेला काय मुसलमान गेले काय, पण उपाशी पोटी गेला, मग कमान ती बसवेश्वराची असो की कुणाची असो करतायत, त्याच्याबद्दल मला विरोध नाही. त्या कमानीबद्दल कमानी झाल्या पाहिजे का, झाल्या स्मरण राहिलं पाहिजे, पण त्याच्या अगोदर काय झालं पाहिजे, आधी पोटोबा झाला पाहिजे, आधी ज्ञानोबा झाला पाहिजे. ज्ञान आणि पोट बाजूला सारून विकासाच्या कल्पना ह्या मान्य नाही आहेत आणि हे बाजूला सरकलेले. म्हणून आम्ही आज त्याचा व्यक्तिविरोध आमचा हा विषयच नाही आहे. काल आम्ही आणि भालेराव साहेब विरोधात होतो, पण भालेराव साहेबांनी आमचा विचार पत्करला म्हणून आज आम्ही भालेराव सोबत आहेत, भालेराव आमच्यासोबत आहेत. तुम्हाला आम्ही असं दिसलोच नाही, काल दुसरेच होते. म्हणून ही विचाराची लढाई आहे आणि लोकशाहीमध्ये जोपर्यंत विचाराची परिपक्वता ठेवून लोकप्रतिनिधी काम करत नाही त्या कामाला विकास म्हणत नाहीत, त्याला स्वार्थ म्हणतात, खुर्चीचा आधार म्हणतात. विकास मी तुम्हाला काय सांगितलं तुम्ही पूर्ण हां, मी बोध नका घेऊ, आमचा अर्थ समजूया, कारण तुम्हाला बोध सांगण्या इतपत नाही, बोध नका, बोध देण्या इतपत माझी क्षमता नाही आहे तुम्हाला, पण माझ्या भावना माझे शब्द मी तुम्हाला सांगतो. मी बोलत असताना सोनीजीनीच प्रश्न विचारला, काही गोष्टीला मी नाकारत नाही हे शब्द सांगितला,
पण विकासाची ही परिपूर्ण परिभाषा नाही आहे आणि मूळ परिभाषा काय आहे हेही मी सांगितलं. तो विकास पाहिजे. रडणाऱ्या शेतकऱ्याच्या अश्रू पुसणारा पाहिजे. सोयाबीन रस्त्यावर टाकणाऱ्या शेतकऱ्याबद्दल विधानसभेमध्ये आवाज उठवणारा आपला प्रतिनिधी जर केला असता तर विकास पाहिजे. विम्याविना 9 कोटी आमच्याकडे मिळतो, 50 कोटी दुसरीकडे मिळतो. तो विकास पाहिजे आपल्याला. ह्या विकासाच्या कल्पना आहेत मूळ. त्याचा एक भाग असू शकतं. मी तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीलाच सांगितलं. आघाडी म्हणून आपण लढवत आहात, वेगवेगळे विचाराचे पक्ष आहेत, तर तुम्ही आघाडी म्हणून तुम्ही एकत्र का बरं अशी यात्रा काढत नाही? आपलं वेगळंच का बरं? नाही, तुमचा प्रश्न अत्यंत चांगला आहे. पहिल्यांदा प्रत्येकाने सक्षम व्हायचं. टीम ज्यावेळेस बनत असते खेळाडूंनी प्रत्येकाने एक्झरसाईज करायचा आणि ती सगळे खेळाडू एकत्र येऊन एक टीम होते. पण सगळेच एकत्र एक्झरसाईज करायला लागले तर प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगवेगळी असते. म्हणून प्रत्येकाने आपलं आपलं एक्झरसाईज करून सक्षम व्हा. त्याच्यानंतर मग टीम म्हणून तुम्हाला लढायला जायचं आहे. याच्यात काही दुमत नाही आहे. उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेस असेल, आमची पवारसाहेबाची राष्ट्रवादी असेल तुतारीवाली, आम्ही एकत्रच लढणार आहेत असं आमच्या नेत्यांनी अत्यंत सक्षमपणाने सांगितलं आहे. तुम्ही लोकसभेला बघितलं असाल, उमेदवार काँग्रेसचा जरी असला आमचा एकही माणूस घरी बसून नव्हता. सक्षमपणाने हे लढले. आणि आता उद्या तसंच आहे. उदगीरमध्ये मग अहमदपूरमध्ये आम्ही लढतोय, जिथं ते लढतात तिथं आम्ही मदत करतोय. ही याच्यासाठी सक्षम टीम तयार करण्यासाठी वेगवेगळ्या यात्रा काढून कलेक्टिव्हली हे करायचं. तुमच्या सभेसाठी हो, आता याच्यानंतरच्या सभा एकत्रच राहणार आहेत. त्यांनाही बोलू ना आम्ही. याच्यानंतरच्या सभा जे राहतील महाविकास आघाडीच्या राहतील एकत्रच करू. याच्या अगोदरच्या आपण बैठका मेळावेसुद्धा मोर्चासुद्धा काढला तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रच काढला आहे. दोघींकडे लातूर में कांग्रेस की सत्ता बैठक हो, देशमुख ने मुझसे कहा कि उसकी विधानसभा की कांग्रेस की छोड़ी। मैंने भी पढ़ा है, मगर वैसे तो उनकी जो डिमांड है वही गलत है. उन्होंने बताया हमारे पास ये है, वो है, ये है. अरे भाई 100 सुनार की 1 लोहार की विधानसभा हमारे पास है ना. आप ये क्या बता रहे हैं कि ये हो ना, पंचायत समिति हमारे पास है, विधानसभा हमारे पास है. हम ये नहीं बता रहे कि भाई ये उदगीर की जगह राष्ट्रवादी की है, राष्ट्रवादी की रहेगी, राष्ट्रवादी ही लड़ेगी. मैं आपको दावे के साथ कहता हूँ, इसमें कोई दो राय नहीं. और इसके साथ साथ अहमदपुर भी हम औसा मांग रहे, मगर औसे के बारे में मैं ये 2 जैसा मांग रहे और पक्का बोल सकता हूँ, वैसा नहीं. अब मैं लातूर मांगे तो चलेगा? लातूर उनकी है, लातूर ग्रामीण उनकी है, हम नहीं मांगेंगे. ठीक है. नहीं, उदगीर राष्ट्रवादी को देके अगर वो औसा दे रहे तो बहुत अच्छी बात है, वो भी लेंगे, हम लड़ेंगे. बदले में नहीं, एडिशनल. क्या है, हर नेता को अपने कार्यकर्ता के बारे में बोलना ज़रूरी होता है, कोशिश करना भी ज़रूरी है. मैं उनकी बात गलत है नहीं बोलूँगा. वो एक अपने पार्टी के नेता हैं, वो अपने कार्यकर्ता के लिए बोल रहे हैं. हम हमारे जगह पे हैं, हम हमारे साथी के लिए बोल रहे हैं. मैं कार्यकर्ता तो बोल नहीं सकता क्योंकि मैं खुद ही कार्यकर्ता हूँ. सोनी जी यांना एक साहेब आता म्हणलात की राष्ट्रवादी पक्ष पवार गटाचा शरदचंद्र पवार साहेब ही विधानसभा लढणार आहे. उमेदवार काय ठरले का? पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आहे आमची. त्या कार्यकारिणीमध्ये उमेदवार निश्चित होतो. पार्लमेंटरी बोर्ड आपण ज्याला म्हणतो. आज जर मी काही बोललो तर ते चुकीचं होईल बरं का. पार्लमेंटरी बोर्ड आहे आमचं. बरेच लोक प्रयत्न करतील, त्याच्यामध्ये सन्माननीय भालेराव साहेबही आहेत. पण हा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाचा आहे, त्याच्यामुळे पार्लमेंटरी बोर्ड हे करेल. हां, नाही, तुमचा समज आहे त्याचा. त्यांनी राष्ट्रवादी मजबूत करून शरद पवारांच्या विचारसाहेबाला मान्य करून पहिल्यांदा प्रवेश केलेत आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या उमेदवारीसाठी आता आग्रह आहेत. आम्ही त्यांच्यासाठी त्यांनी नाही हे केलं. पहिल्यांदा त्यांनी पक्षाचा विचार, आमचा आग्रह आहे कार्यकर्त्यांचा की भालेराव साहेबांनी उमेदवारी घ्यावी. निर्णय नेते घेणार. भाजपमध्ये होते, भाजपमध्ये महायुती झाली आणि ती जागा राष्ट्रवादी आणि पवार गटाला गेल्यामुळं त्यांना काय उमेदवारी भाजप देण्याची शक्य आहे म्हणून त्यांनी प्रवेश केले राष्ट्रवादीत. आजही याचा कन्फर्म नाही का उमेदवारी? मला प्रश्न आहे का त्यांना प्रश्न आहे? मला प्रश्न आहे. मी काय सांगितलं, मी सांगतो तुम्हाला. एक प्रोसिजर असते. मी तुम्हाला काही बातमी दिली तरी तुमच्या संपादकांनी स्वीकारल्याशिवाय पेपरवर येत नाही. मी काही जरी बोललो तर माझ्या पार्लमेंटरी बोर्ड आहे. आमचे आदरणीय पवारसाहेब लोकशाही मानणारे असल्यामुळे पार्लमेंटरी बोर्डाला दिलेले तो अधिकार. पण आम्ही उदगीरची सगळी मंडळी आज भालेराव साहेबांना तिकीट द्यावं, उदगीर असेल, जळकोट असेल, आम्ही सगळे आग्रही आहेत. पण तो यस म्हणण्याचा निर्णय त्यांचा आहे.
शब्द देऊन प्रवेश आहे का उमेदवारीचा हे म्हणतो मी. त्यांचा जे प्रवेश झाला हां त्यांना उमेदवारी देण्याचं आश्वासन देऊन झालेला आहे का प्रवेश हे विचार. मी काय सांगितलं ते विचाराच्या बांधिलकीसाठी आले. त्यांच्या मनासारखं लोकशाही अभिमुख काम तिथं होत नाही असं त्यांना वाटलं म्हणून ते इथं आले. पुन्हा आणखी तिकिटासाठी भालेराव साहेब आले ते गैरसमज काढून टाका. 8 ग्रामपंचायत प्रवेश केले, नगरसेवक प्रवेश केले. हो बरेच जण आहेत आमचे करडखेल. हां फास्ट विचार कसं बदलू लागले? काय म्हणता? विचार कसं बदलायला लागले? आता इंटरनेटचा जमाना आहे. पहिलं कधीतरी पेपर वाचायला मिळतो तर संचार वाचून ठरवित होतो. आता क्षणाक्षणाला येऊ लागले ते. यात्रेदरम्यान उमेदवारी जाहीर होईल का? मला वाटत नाही. म्हणजे मला वाटत नाही. कदाचित तो अध्यक्षांचा अधिकार आहे काही होऊ शकते ते. साहेब यात्रेचं समारोप पण आम्ही उदगीरवाले पुन्हा सांगतो की सन्माननीय भालेराव साहेबांनाच उमेदवारी मिळावं. उदगीर या शब्दाचा अर्थ उदगीर मतदारसंघ बरं का. या यात्रेदरम्यान जाहीर सभा वगैरे असणार आहे का? वेळ काय आणि कुठे असणार आहे? आम्ही पहिल्यांदा सन्माननीय आमचे सगळे नेते मंडळी आल्यानंतर परमपूज्य अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाला अभिवादन करून रॅलीनी आम्ही बाबा मौलाना हे जाकीर हुसेन चौक, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथून काय महात्मा बसवेश्वरांचा पुतळा, मोटरसायकल रॅलीने आम्ही येणार आहेत. तिथून येऊन शिवाजी महाराजाला नतमस्तक होऊन आमची सभा शिवाजी महाराज चौकामध्ये म्हणजे प्रशासकीय इमारतीसमोर होईल. असं वाटत नाही एवढे मोठे नेते गेले ते बाकीचा कार्यक्रम अडचण अशी झाली इथली 15 ऑगस्ट असल्यामुळे जिल्हा परिषदच्या जागेवर अडचण झाली. आहे ग्राउंड आहे पण तिकडचं आता सध्याची सगळं बघितलं आम्ही. चिखलाची परिस्थिती आहे आणि पावसाचा नियम नाही सांगता येत नाही. आम्ही तिथेही गेलो. ॲडिशनल सांगतो तुम्हाला मुक्कावरांच्या जागेतसुद्धा आम्ही जाऊन बघून आलो. चिखल आहे सगळीकडं. आपण मंडप मारू शकतो, पडणाऱ्या पावसाला रोखू शकतो, पण झालेल्या चिखलातून वाट काढणं एवढं सोपं नसतं. म्हणून आहे तिथं आपण हे घ्या. साहेबांच्या घराच्या बाजूने एक मंडप उभारला चालला आहे. ती जागा फार कमी होते ती जागा. तिथं काय कार्यक्रम हां किती कार्यक्रम काय असणार आहे? आमची सगळ्याची सोय कार्यकर्ते आता तिकडून आमची रॅली आहे तिकडून सगळ्यांची एकत्र जमणे करणे. कदाचित नेतेसुद्धा त्यांच्याकडे जातील चहा पाण्याला असं सगळं ते आहे. साहेब तुम्ही आता म्हणला की उदगीर विधानसभा हे भालेराव साहेबांना सुटावं असं तुमची सगळ्यांची आग्रहाची भूमिका आहे. हो. तुम्ही तिकडे बसणार आहे. समजा पवार साहेबांना आजपर्यंत कोणी ओळखलं नाही, आजपर्यंत कोणीच ओळखलं नाही. समजा जर भालेराव साहेबांची उमेदवारी कट करून जर दुसऱ्याला दिली तर तेव्हा भालेराव साहेबांची तुमची भूमिका काय राहील? माझी का त्यांची? दोघांची भूमिका काय राहील? कारण तुमच्या नेतृत्वावर उदगीरमध्ये विश्वास ठेवून त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केले. जर समजा जर उमेदवारी त्यांना नाही मिळाली तर तुमच्या दोघांची भूमिका तुमच्या शरद पवार गटांची भूमिका काय राहील? 2 गोष्टी आहेत. मी जिथपर्यंत जाणून आहे आता तुमच्या शब्दाचं मी उत्तर शब्दशः देत नाही. मला जितकं कळतं तितके भालेराव साहेबांच्या उमेदवारीला आमच्या सगळ्याच्या मागणीचा साहेब मान करतील याच्यावर माझा 100% विश्वास आहे. उमेदवारी फिक्स आहे. नाही मी काय सांगितलं आमच्या मागणीचा 100% मान करतील असा विश्वास. मी का सांगत नाही माझी मर्यादा असल्यामुळे किंवा आज मी काहीतरी फडकन बोललो मला तो अधिकार नाही आणि तो अधिकार पार्लमेंटरी बोर्डात आहे. आता काही पक्षाचे लोक चाललेत भाषणात सांगून हे तुला उमेदवारी दिलो तू निवडून कसा येतो बघतो म्हणणारे आमच्याकडे नाही, तुझं झालं म्हणणारे आमच्याकडे नाही. एक सुसंस्कृत लोकशाही अभिमुख पार्टी असल्यामुळे आम्हाला हे जमावं लागतं. हे टोळकं नाही गेलं 40 लोक आले 40 लोक हे टोळकं नाही. ही पार्टी आहे विचाराची पार्टी म्हणून आम्हाला हे निर्णय असे घ्यावे लागतात. आमचा प्रश्न असा आहे हां 14 ऑगस्टला जे जिल्हा परिषद काय माहिती होतं होय मग ते मोदी देऊ दिले अशी चर्चा याच्यावर काम नाही. मी उगीच काय आरोप कुणावर करत नाही बरं का. म्हणजे चीप पॉप्युलरिटीसाठी कुणावर काय बोलावं असं मी म्हणत नाही. आमच्या ते सोयीचं नव्हतं गैरसोयीचं होतं हे आम्हाला माहीत आहे. आम्हाला त्यांनी असं केलं तसं केलं म्हणून थापून घेण्या इतपत कमी नाही. मला ते काही कोणावर आरोप ठेवायचा नाही. आमच्या रॅली वगैरे येण्यासाठी जाण्यासाठी आता आमची रॅली कसं पुतळ्यापासून निघणार जो रूट मी सांगितला उमा चौक जाकीर हुसेन चौक वगैरे करत येणार. मोटरसायकल रॅली व्यवस्थित आम्ही काढणार तिथून येऊन मग हे करणार. पाटील साहेब मराठा आरक्षणाबद्दल आपण पक्षाचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी आहात पक्षाची भूमिका काय आहे? मला असं वाटतं की आमची सगळ्यांचीच भूमिका काल जयंत पाटील साहेबही बोलले आरक्षणाची मर्यादा वाढवून देऊन मराठा ओबीसीवर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे हे माझं मत आहे. हे माझं मत आहे. बरं ओबीसीतून दिलं पाहिजे काय ओबीसीतून दिलं पाहिजे का? मी काय सांगितलं आरक्षणाची मर्यादा वाढवून आज जी मर्यादा आहे
त्याच्यात वाढवून त्यांना स्वतंत्रपणे OBCच्या लोकांना कसलाही त्रास न होऊ देता त्याला वाढवून दिलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि मी पुन्हा माझं मत सांगितलं बरं का, चुकलं बरोबर काही जरी असेल ते माझं मत. बरोबर आहे शिवाजीराव? शरदचंद्रजी पवार साहेबांची आता यात्रा निघाली, जिथं उमेदवार त्यांनी उभा करणार आहे त्याच ठिकाणी जाणार आहे. असं काही नाही, योगायोगाने पहिला राऊंड आता असं होऊ लागला. आता तुळजापूर इथे आलो आपण. पहिल्या राऊंडमध्ये तर जसं प्रत्येक पक्ष आपला आपला हे करेल, पुन्हा आम्ही संयुक्त महाविकास आघाडीची आता परवा दिवशीच बैठक आहे आणि तो सुद्धा राज्य पातळीवर कार्यक्रम ठरवणं चालू आहे. आपल्याला एक प्रश्न आहे की आपण 10 वर्ष आमदार होतात, भाजपचा त्यावर आमदार झाला, कारण कट्टर हिंदुत्ववादी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. पण 10 वर्षानंतर तुम्ही सेक्युलर पक्षामध्ये शरद पवार गटात प्रवेश केला. तुम्ही समाधानी, खुश आणि ते हिंदुत्ववादी बाजूला सोडून आहात का? बघा, भारतीय जनता पार्टीचं नामोनिशान नव्हतं आणि संबंध भारतामध्येच भारतीय जनता पार्टी अगदी लहान आहे. परंतु लहान वयामध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांनी कामं केली आणि लहान वयात भाजपला मोठं केलं. परंतु भाजपनी उलटं काम सुरू केलं. संबंध भारतामध्ये जे निष्ठावान आहेत त्यांना बाजूला सारलं आणि उष्ट्यानं सोबत घेऊन काम सुरू केलं. म्हणून आज भाजपची बेहाल झालेली आहे. देशातलं सरकार येता येता वाचलं आहे. म्हणजे ते आलंच नाही. तसं बघितलं तर नायडू आणि नितीश कुमार जर सोबत नाहीत तर देशानं नाकारले म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि तीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. त्यामुळं ज्यावेळेस निष्ठावानाची कदर केली जात नाही त्यावेळेस निश्चितच परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आणि आम्ही परिवर्तनवादी कार्यकर्ते आहोत, विकसनशील विचाराचे कार्यकर्ते आहोत. विकासाच्या आणि परिवर्तनाच्या नांदीनुसार सोबत राहणं आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे विचार तुम्हाला सांगायला मला वावगं वाटणार नाही. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब झाले असताना पुणे बारामतीमध्ये एका सभेमध्ये आपण ऐकलं असाल की मैं शरदचंद्र पवार साहब की उंगली पकडकर राजनीति सिखाऊं. अशा बलाढ्य विशाल महापुरुषासारख्या विचारवंताच्या सोबत जर मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असेल तर मी त्या संधीचं सोनं करावं ह्या विचारानं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये मी निश्चित रूपाने त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. मालेराव साहेब, भाजप हे उष्क्याला उमेदवारी देत आहे. मग आता तुम्ही तिकडून इकडं आला, मग तुम्हाला निष्ठावानाला डावलून तुम्हाला उमेदवारी देणं म्हणजे काय? बघा, प्रत्येक पक्षाची एक श्रेष्ठी असते आणि त्या श्रेष्ठीमध्ये खरं बघितलं तर महाविकास आघाडी आहे आणि तिन्ही पक्षामध्ये प्रत्येकजण उमेदवारी मागणारच आहे आणि मी त्याचं स्वागतसुद्धा मी करणाऱ्यापैकी आहे. मी असं नाही म्हणणार की ते मलाच मिळालं पाहिजे. जो कोणी पक्षामध्ये कार्यकर्ता मागतो त्याचा सन्मान झाला पाहिजे. तो कार्यकर्ता म्हणून काम करतो, त्याची इच्छा असते, त्या पक्षामध्ये तन मन धन अर्पण करून तो वेळ दिलेला असतो, त्याचं स्वागत होणं हे अनिवार्य आहे. परंतु पक्षामध्ये सुद्धा इलेक्टिव्ह मेरिटचा एक प्रश्न निर्माण होतो. त्यावेळेस ज्याला कोणी इलेक्टिव्ह मेरिटला प्राधान्य देईल त्या पद्धतीनं ज्याला कोणाला मिळेल, मलाच मिळेल असं मलाही म्हणता येणार नाही. आणखीन कोणी माझ्यापेक्षा जर चांगला कार्यकर्ता असेल आणि त्याला जर मिळालं तर आम्ही त्याचंही काम करू, काही अडचण नाही. सर आजची पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख करायचा माझ्याकडनं राहिला. उदगीर एका सभेसाठीच नाही, लातूर जिल्ह्यात 2 आमच्या सभा आहेत, अहमदपूर आणि उदगीर. आणि उदगीरची संपल्यानंतर आपण 5चा वेळ अहमदपूर दिला आहे. बाबासाहेब आंबेडकर चौक तिथे अहमदपूरची सभा होणार आहे. या दोन्ही गोष्टीची माहिती आपल्या माध्यमातून सर्वत्र जावं, उदगीर आणि अहमदपूर. काही आणखी आमदार साहेब, एक माझा प्रश्न आहे. आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ताकद लावून बरेचशा लोकांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडले जातात, ते लोकांचे वोट काय आहे? बघा, प्रत्येक कार्यकर्ता हा एका विचारानं बांधील असतो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेली 10 वर्ष आमदार म्हणून काम करत असताना माझ्यासोबत जुळलेला कार्यकर्ता, तो कार्यकर्ता निवडून आला पाहिजे त्यासाठी मी काम केलं. परंतु आता कोणत्या विचारानं कुठं काम करावं, आता कुठलाही नगरसेवक नाही, कुठलाही जिल्हा परिषद सदस्य नाही आणि कुठलाही जिल्हा म्हणजे माननीय मान्यवर असा सदस्य कोणीच नाही आहे.
आता ते सगळे माझी आहेत. त्यामुळं कुठला सदस्य माझ्यासोबत यावा हा विषयच नाही. सगळे माझे आहेत. आता मी बी माझी आहे. त्यामुळं कोण कुठं यावं. गटामध्ये गेल्यामुळं कार्यकर्ते तर नेतृत्व राहायला पाहिजे. मी असा कार्यकर्ता आहे, धरलं त्याला सोनं तयार करणारा माणूस आहे. आलं लक्षात. आणि मी एकदा एखाद्याला स्पर्श केला तर त्याला निश्चित रूपानं त्याचा कार्यकर्ता आणि त्याचा बाणा तयार करणारी माझ्यात एक वृत्ती आहे. आणि निश्चित रूपानं बसवराज पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, मुळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांच्याच कार्यकर्ते मिळून आम्ही सगळे एका नव्या उमेदीनं, नव्या उंचीनं, नव्या जोमानं चांगल्या चांगल्या कार्यकर्त्याची निवड करणार आहोत. आणि ते कार्यकर्ते तुम्हाला समोर दिसतील. अजून देर है मगर दुरुस्त, सगळं ठीक होणार आहे, काळजी करू नका. जे तुम्हाला आज माझ्या जवळ नाहीत वाटतील ते माझ्या अगोदर समोर येऊन बसतील, काळजी करू नका. साहेब, आता उदगीरचा विकास शिल्लक नाही असं समजतंय. आपण जनतेसमोर कोणत्या विकासाचे मुद्दे घेऊन जाणार? बघा, विकास संपला असं म्हणताच येणार नाही. तुम्हाला आठवत असेल, उदगीरला भविष्यात कधीच पाणी प्यायला मिळणार नव्हतं. लिंबोटीचं पाणी हे सुधाकर भालेरावची देण आहे. उदगीर मतदारसंघात कधीच नॅशनल हायवे येऊ शकले नसते. परंतु उदगीरमध्ये जळकोटसारखा दुर्गम भागातला, ग्रामीण भागातून जिल्हा परिषदचे रस्ते असतानासुद्धा नॅशनल हायवे करून घेण्याचं धाडस केलं मी. लातूरहून उदगीरला येण्यासाठी जी हालापेष्टा होत होती ते सुद्धा माझ्याच काळात नॅशनल हायवे मी करून घेतला. आता कोणते मुद्दे? आता उदगीरपासून देगलूरकडे जाणारा रस्ता नॅशनल हायवे बाकी आहे, ते करून घेणं पूर्ण बाकी आहे. उदगीर शहरामध्ये अत्यंत मोठं शहर आहे, उद्या जिल्हा निर्मितीचं केंद्र आहे. शहरामध्ये बकाल अशी परिस्थिती, या ठिकाणी पाण्याच्या बाबतीमध्ये जर आपण निरसन, ज्याला आपण वॉटर ह्याची जी अंडरग्राऊंड वॉटर लाईन आहे ती करणं बाकी आहे. त्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे. तोही माझ्या माहितीप्रमाणे आता तो मंजुरीस, मी असताना, नगरपालिका माझ्या ताब्यात असताना तो प्रस्ताव तयार केला. त्याला जवळपास 400 कोटी रुपयाची मंजुरी त्या ठिकाणी मिळालेली आहे. ते काम करून घेणं गरजेचं आहे. कारण आपल्या आरोग्याला फार मोठा धोका उदगीर शहरामधल्या लोकांना तर कमी अधिक प्रमाणामध्ये वाढलेला आहे. कारण जे काही आपलं शौचालयाचं जे काही खाण आहे हे आपल्याच उदगीरच्या मातीमध्ये पर्क्युलेट होते. आणि पाण्याचे जे काही बोरवेल असतील, विहिरी असतील, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात TDSचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे रोगराई वाढलेली आहे. ह्याला आळा बसवण्यासाठी मी अत्यंत पारदर्शक बुद्धिचातुर्यानं या ठिकाणी अंडरग्राऊंड लाईन झाली पाहिजे, सिवरेज टँक झाला पाहिजे, यासाठी प्रस्ताव दिलेला होता. तो मंजूर झालेला आहे. अंडरग्राऊंड लाईनचे 2 महिन्यासाठी प्रश्न ते होणं, मी तुम्हाला विकासाच्या बाबतीमध्ये उदगीरमधले काय कामं आहेत, करणं काय अनिवार्य आहे, तर त्यासाठी ते करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मी 10 वर्ष आमदार असताना प्रत्येक वेळेस नुकसान भरपाई मी दिली जात होती. परंतु यावेळेस 5 वर्षामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली नाही. निराधारांच्या योजना त्या ठिकाणी अत्यंत बकाल परिस्थितीमध्ये पडलेल्या आहेत. निराधार बेआधार झालेले आहेत. शेतकरी बेआधार झालेला आहे. या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांना काही उद्योगाला चालना देण्यासाठी MIDC निर्माण झाली पाहिजेत होती, असे माझा तो प्रस्ताव होता. फक्त तो प्रस्ताव ग्रँट झाला, परंतु त्याचं अधिग्रहण केलेलं नाही आहे. MIDC विना आज उदगीर जिल्हा निर्मितीचं केंद्र वंचित आहे आणि ते पूर्णत्वास नेणं हे अत्यावश्यक आहे. अशा अनेक विकासाचे तोंड आग करून बसलेले प्रश्न समोर आहेत आणि ते प्रश्न समोर निश्चित रूपानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये निश्चित रूपानं ते पूर्णत्वास जातील असा मला विश्वास आहे. तुम्ही 10 वर्ष आमदार असताना ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय जसं आहे तसंच आहे, त्या संदर्भामध्ये भविष्यात काय? मला वाटतं मी असतानाच ट्रामा केअर सेंटर तयार झालेलं आहे. ग्रामीण रुग्णालयाची एवढी पडझड होती की त्याचा हिशोब नव्हता. मी आमदार झाल्यानंतर त्या हॉस्पिटलची सुधारणा झालेली आहे आणि या ठिकाणी बसस्टँड मी आमदार असतानाच त्या ठिकाणी तयार झालेलं आहे, म्हणजे काम सुरू झालेलं आहे. पुन्हा ते काम कशा पद्धतीनं अडचणी निर्माण झाल्या, BOTच्या तत्वावर गाळे हडप करण्यासाठी प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी ठेकेदाराला अडचण निर्माण केली. आज ते बसस्टँड आजही दुरावस्थेमध्ये आहे. नागरिकाच्या सोयीसाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी कमिशनखोरीमध्ये ते बसस्टँड ताटकळत पडलेलं आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. परंतु आता त्याला मार्ग निघालेला आहे. आता ते काम सुरू आहे, त्याबद्दल आम्हाला थोडंसं समाधान वाटतं. नाही तर बसस्टँडचं काम अवघ्या 1 वर्षामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होतं, पण तो आज 4-5 वर्ष व्हायला लागलेत. का पूर्ण झालं नाही? तर ते BOT तत्वावर त्या ठिकाणी आपले गाळे झाले पाहिजे, स्वतःचा स्वार्थ कुणाचा तरी आडवा आला असेल म्हणून त्या ठिकाणी त्याला पेंडिंग स्वरूप आलं आणि ते काम पेंडिंग झालं. तहसील इमारत, प्रशासकीय इमारत माझ्याच काळातले आहेत. 3रं उड्डाणपूल माझ्याच काळात भूमिपूजन झालेलं आहे. आणि ज्यावेळेस या ठिकाणी मी असतानाच माझे मित्र रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्या काळात 35 कोटी रुपये मी त्या ठिकाणी मंजूर करून दिले. आज 3राही उड्डाणपूल होताना मला आनंद होतोय. पहिला उड्डाणपूल मीच केला, 2रा उड्डाणपूल मीच केला आणि 3राही उड्डाणपूल माझ्याच काळात निर्माण झालेला आहे. त्यामुळं विकासाचं जर स्वरूप बघितलं तर मला वाटतं आजच्या या ठिकाणच्या आमदारांच्या कारकिर्दीमध्ये फक्त 2 इमारती आहेत माझ्या नजरेच्या समोर. एक पोलीस स्टेशन आणि एक गेस्ट हाऊस. याच्या व्यतिरिक्त कुठलंही श्रेय ते खोट्या पद्धतीने घेत असतील तर त्याला नाविलाज आहे. कारण मी जे केलं आहे
ते तुमच्यासमोर सांगतो. 10 वर्षामध्ये शहरातला बकाल अवस्था होती. 77 कोटीचं बजेट. बसवराज पाटील साक्षीला आहेत. बसवराज पाटील, राजा सावकार आणि शेखर साहेब तिघंजण मिळून माझ्याकडे संपर्क झाला असताना, त्यावेळेस मी बसवराज पाटील, बंटी पाटील पालकमंत्री असताना पत्र त्या ठिकाणी मी दिल्यानंतर 77 कोटीचा नगरोत्थानचं बजेट नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलं आणि त्याचा साक्षीदार बसवराज पाटील आहेत. अशा अनेक विकास कामं केले, पण मला कधीही भविष्यामध्ये कधी नारळ फोडा वाटलं नाही. एवढे मोठमोठे उड्डाणपुलं झालं, कधी आयुष्यात नारळ फोडलं नाही. एवढे नॅशनल हायवे झाले, कधी आयुष्यात नारळ फोडलं नाही. परंतु कुणीतरी संडासचं काम चालू जरी झालं तर त्या ठिकाणी नारळ फोडताना दिसत आहेत. मला त्याचं खंत वाटत नाही, परंतु माझी चूक झाली की काय असंही मला वाटतं. तिरू नदीवरील बंधाऱ्यावर, तिरू नदीवर माझं लहानपण गेलं आहे. माझं जन्मच त्या तिरू नदीचं पाणी पिऊन झालेलं आहे आणि त्या तिरू नदीची लांबी, रुंदी, उंची पाहता 10 फुटाच्या वरी त्या पाण्याचा प्रवाहसुद्धा कधी महापुराचा जात नाही. आणि त्या ठिकाणी कोल्हापुरी धर्तीवरचे मोठे मोठे बॅरेजेस 22 कोटीचे निर्माण करून ते भूत बंगला केल्यासारखा सांगाडा करून एकदम शेतकऱ्याची ती फसवणूक झालेली आहे. मी त्या ठिकाणी असा स्वच्छ मनाने निर्मळ निर्णय घेतला होता. मी 95 लाखामध्ये लाळी बेळसांगवीच्या तिरू नदीवर बीचमध्ये शिवारामध्ये 95 लाखात जे मी सिमेंट बांधारा बांधला आहे त्याच्यामध्ये जेवढं पाणी साठतंय तेवढं 22 कोटी रुपयामध्ये पाणी साठत नाही. हे दुर्दैव आहे का नाही तुम्ही सांगा. ह्या पैशाची विल्हेवाट लावली का नाही तुम्ही सांगा. मुश्किलला 50 कोटीमध्ये काम होणार नाही, झालं असेल ती जे झाले ती बी 50-60 कोटीत झालं असेल. 116 कोटी 36 लाख रुपयाचं बजेट गेलं कुठं. मला वाटतं कोणीतरी कार्यकर्ता कोर्टात गेलाय. त्या कोर्टाला सुद्धा काय चाललंय मला माहिती नाही, पण तो ते नक्कीच बाहेर येईल एक दिवस प्रकरण आणि तुम्हाला पत्रकाराला समोर कळेल किती मोठी लूट आहे. एक रस्ता कुठून चालला आहे आणि किती रस्त्याला दुरुस्तीचं बजेट वेगळं आहे, नवीन मंजुरीचं बजेट वेगळं आहे आणि वारेमाप लूट आहे. हे येईल बाहेर एक दिवस, अजिबात काळजी करू नका, सगळं बाहेर निघणार आहे. हे उदयगिरी बाबाची खाजा बादशाची नगरी आहे. त्या नगरीमध्ये जो कोणी खाईल ना त्याचा शेवटच आहे. आता ह्या विकासाच्या प्रश्नावर तुम्ही जर बोललात, मी एका वाक्यात सांगते मग अशी सुद्धा आपण ज्या गोष्टी झाल्या म्हणून मी म्हणतो, पण त्या महाविकास आघाडीच्या काळात झाल्यात. पण आपल्याला त्याची मंजुरीचं पत्र, कोण मुख्यमंत्री होते, कोणतं सरकार होतं, त्या सरकारच्या काळात झालेली ही कामं आहेत. राज्यमंत्री असतानाची कामं आहेत. राज्यमंत्री कोणाच्या नेतृत्वाखाली होतात, कोणत्या पक्षात होतात, तेव्हाची ही कामं आहेत. मला तुम्ही कोणत्याही कामाची बजेटची तरतूद झालेली ही महाविकास आघाडीच्या काळातली आहे. युतीमधल्या काळातली मंजुरी झालेली मला वाटत नाही. माझ्या माहिती तुम्ही सांगितलं पोलीस स्टेशन आणि हे ते सुद्धा महाविकास आघाडीच्या काळातली आहेत. म्हणून मी मुद्दाम याच्या खोलात जाणार नव्हतो. हे तुमच्या निदर्शनास आणून द्यावं लागेल. हे व्यक्तीचं काम नसतं, त्या सरकारचं काम असतं. त्या सरकारमध्ये हे मंजूर झालेलं आहे, त्याचं श्रेय पहिलं त्याला जातं सरकारला. आणि नुसतं तुमचंच कर्तृत्व असतं तर युतीच्या काळामध्ये अशा मोठे प्रोजेक्ट का आले नाहीत असा आमचा सवाल. याचं उत्तर ते स्वतः देणार नाहीत, कोणाला तरी पत्रकार परिषद घेऊन द्यायला लावतील. पण कधी असा योग आला समोरासमोर बसून तर लोकशाही मान्य करणारी आहात, आपण बोलू त्यावेळेस. आता हां बोला बोला सगळेजण काही विचारायचे सर्व पत्रकार बांधव या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले आणि सर्व पत्रकार बांधवांनी उदगीर मतदारसंघाच्या विकासावरती चांगल्या प्रकारे चर्चा घडवून आणली. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की उदगीरचा मतदारसंघाचा विकास म्हणल्यानंतर खऱ्या अर्थानं पायाभूत सुविधा ज्या आहेत, आरोग्य आणि शिक्षण, या 2 गोष्टीकडं या मतदारसंघामध्ये कितपत लक्ष दिलं गेलं याचा बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे. मुळामध्ये आपण जर पाहिलात तर उदगीरच्या ग्रामीण रुग्णालयामधून दररोज लातूरला पेशंट रेफर केले जातात. मग खऱ्या अर्थानं आरोग्याकडं दुर्लक्ष झालं काय, हाही मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो. आणि यांच्या काळामध्ये साहेबांनी आत्ता सांगितले की सगळी कामं ही राज्यमंत्री असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना मंजूर झालेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं सगळीच कामं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नंतर सत्ता बदल झाल्यानंतर किती कामं मंजूर झालीत याचा आपण बारकाईने जर अभ्यास केला तर आपल्याला 2% सुद्धा कामं नंतर मंजूर झाली नाहीत असंही दिसून येईल. तिसरा मुद्दा या ठिकाणी मी आवर्जून असं सांगू इच्छितो की
जिल्हा परिषदसारखी गोरगरिबाच्या शिक्षणासाठी उपलब्ध असलेली शाळा पाडून त्या ठिकाणी पुन्हा शाळा न बांधणे आणि त्याचं रूपांतर दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीसाठी करणं हे उदगीर मतदारसंघाचं दुर्दैव आहे असं आम्हाला वाटतंय. त्यामुळं तुम्ही आलात, साधक चांगली अशी चर्चा झाली. आजही उदगीरला दररोज पाणी येत नाही. म्हणजे उदगीरमध्ये राहत असल्यामुळं सांगतो की उदगीरला आजही दररोज पाणी येत नाही. त्यामुळं आपण सगळेजण आलात, उदगीरच्या विकासावरती चर्चा केला, तर त्यामुळे सर्व पत्रकार बांधवाचे राष्ट्रवादी काँग्रेस उदगीर मतदारसंघाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षाच्या परवानगीनं ही पत्रकार परिषद